स्वागत। पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळला धाराशिवमध्ये मारहाण झाली आहे। पुणे पोलिसांनी नाड्यावळल्यामुळे निलेश घायवळनं अहिल्यानगर आणि मराठवाड्यात पाय पसरायला सुरुवात केली। पवनचक्क्या, जमिनीचे व्यवहार याभोवती फिरणारं अर्थकारण आणि राजकारणात घायवळनं आपला जम बसवलाय। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर भूममध्ये हल्ल्याची घटना घडली आहे। भूम तालुक्यातील अंधरूड या गावामध्ये ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्ताने कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं। तिकडे निलेश घायवळ हा सुद्धा हजर होता। प्रसिद्ध मल्ल थापाच्या कुस्तीच्या वेळेला हा सगळा प्रकार घडलाय। सागर मोहोळकर याने घायवळवरती हल्ला केल्याचा आरोप आहे। तो अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज या गावचा रहिवासी आहे। कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा बंदोबस्त पुणे पोलिसांनी केल्यावर त्यानं धाराशिव जिल्ह्यात हळूहळू आपलं जाळं पवनचक्कीच्या माध्यमातून अर्थकारणाच्या स्वरूपात विस्ताराला सुरुवात केली होती। नेहमी बाहेगिरी व बॉसच्या अर्थानं मिरवणारा निलेश घायवळवर रात्री पैलवानच असणाऱ्या सागरनं हल्ला केला आणि निलेश घायवळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। निलेश घायवळ हा एकेकाळचा गजा मारण्याचा साथीदार। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे पती सतीश मिसाळांच्या हत्येचा बदला गजा मारणे आणि निलेश घायवळनं घेतला होता। त्यांनी बबलू कावेडिया या बांधकाम व्यावसायिकाची हत्या केली होती। तिथूनच या दोघांच्या गुन्हेगारीला सुरुवात झाली। पुढे काही कारणांनी दोघांमध्ये वाद झाल्यानंतर निलेश घायवळने स्वतंत्र टोळी सुरू केली। सुरुवातीला मारणे टोळीशी संघर्ष करणाऱ्या घायवळने आपलं मूळ गाव जामखेडकडे मोर्चा वळवला। पुण्यात पोलिसांचा ससेमिरा। नव्याने उदयास आलेल्या टोळ्यांमधला संघर्ष टाळण्यासाठी घायवळने जामखेड गाठला। गेल्या 8 ते 10 वर्षांपासून आष्टी, जामखेड, भूम, परांडा, वाशी या परिसरामध्ये त्याने बस्तान बसवलं। या परिसरात पवनचक्क्यांवर त्याने लक्ष केंद्रित केलंय। वाणिज्य विभागाचा उच्च शिक्षित पदवीधर असलेला निलेश घायवळ हा गुन्हेगारीच्या आकर्षणानं गजा मारणेसोबत जोडला गेला। काही काळ त्याने गजा मारणेबरोबर खून, खंडणी अशा अनेक गुन्ह्यात सहभाग घेतला। तो गजा मारणेचा नंबरकारी म्हणून ओळखला जायला लागला। मात्र त्यांच्याच टोळीतल्या काही सदस्यांबरोबर आलेल्या वितुष्टामुळे गजा मारणे आणि निलेश घायवळमध्ये वाद झाले आणि त्यानंतर निलेश घायवळनं स्वतःची वेगळी टोळी स्थापन केली आणि त्याला नाव दिलं घायवळ कंपनी। यासाठी त्याने स्थानिक राजकारण्यांची जवळीक निर्माण केली। कधी विधानसभा अध्यक्ष राम शिंदे, कधी रोहित पवार, तर कधी तानाजी सावंत यांच्यासोबत तो पाहायला मिळाला। पण राजकारणातील वावरामुळे त्याला विरोध होऊ लागलाय। राजकारणात प्रवेश करण्यासाठी निलेश घायवळची धडपड सुरू आहे, पण गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याच्या आड येते। वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।